जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। अनेक गावागावात शेतामधून जाण्यासाठी पानंद रस्ते पूर्वीपासून सोडलेली आहेत, परंतु सध्या प्रत्येक गावात शेतामध्ये पिकवलेला शेतमाल बाहेर घेऊन जाण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या। त्याचं कारण अनेक शेतकरी वर्ग शेतीसाठी पाणी सोडत असताना कधी काही शेतकरी पाणी शेतीला धरून पाजत नाही, त्यामुळे बरेच काही शेतीसाठी येण्या जाण्यासाठी सोडलेल्या पानंद रस्त्यावर सोडलं जातं। त्यामुळे बरेच पाणी शेतीसाठी येण्या जाण्यासाठी सोडलेल्या पानंद रस्त्यावर सोडलं जातं, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्या रस्त्यावरून जाता येत नाही। शेतीची मशागत करण्यासाठी वाहन जाऊ शकत नाही। तसेच ऊस तोडणी हंगामात ऊस तोडणीसाठी बऱ्याच वेळा अडचणी येतात। रस्त्यावर पाणी असल्याने ऊस तोड करणारी लोक परत जातात। खऱ्या अर्थाने गावागावात असणाऱ्या पानंद रस्त्यांची दुरुस्ती गाव पुढाऱ्यांनी करणं गरजेचं आहे। तसेच स्थानिक आमदार खासदार यांना निवेदन देऊन सुद्धा रस्त्याची दुरुस्ती होत नसतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न निर्माण होतो। परंतु बऱ्याच गावांमधून पानंद रस्त्यावरील शेतकऱ्यांची एकी नसते, बऱ्याच जणांचे वादविवाद असतात, त्यामुळे एकमेकांना अडचण निर्माण करण्याच्या उद्देशाने काही शेतकरी मुद्दाम पाणी सोडत असतात। कारण प्रत्येक गावात शेत पानंद रस्त्यावर पाणी सोडणार यांची शेतकऱ्यांची एक वेगळ्या प्रकारची जमात असते। अशा शेतकऱ्यांच्यावर खऱ्या अर्थाने कारवाई होणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांनी तक्रारी करणं किंवा त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन सांगणं गरजेचं आहे। असं घडत नसेल तर मात्र अशा गावागावातील पान रस्त्यांवरील पाणी सोडणाऱ्या शेतकऱ्यांची जमात नेहमी सक्रिय होते। त्यांना कितीही कोणीही सांगितलं तरी अशा शेतकरी जमातींवर काही फरक पडत नाही, कारण त्यांना पाण्याचे मोल माहीत नसतं। माहीत असले तरी खोडसाळपणाची लक्षणं अशा शेतकरी जमातींच्या अंगामध्ये असतात। सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील, इंगळी, तालुका हातकणंगले। मॅडम जरा गाडी आहे बघा, इकडे साईडला इथं लावा की। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।